नमस्कार मित्रांनो, मराठी मित्र चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत एक असे ॲप ज्याद्वारे तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही डिपार्टमेंटची तक्रार करू शकता. आणि त्या ॲपसाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे. जर तुम्हाला कोणती तक्रार करायची असेल महाराष्ट्र सरकार शासनाविषयी, कोणत्या डिपार्टमेंटविषयी, तर ते ॲप तुम्हाला मदत करू शकते. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. आणि त्याच्या बाजूची घंटी पण तुम्ही घंटीवर पण क्लिक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आमचे नोटिफिकेशन मिळत राहतील व्हिडिओची. तर चला मित्रांनो, सुरू करूया. सर्वप्रथम प्ले स्टोअरचे ॲप ओपन करून घ्या आणि त्यामध्ये सर्च करा आपले सरकार म्हणून. हे बघू शकता, DIT आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं पहिल्या क्रमांकाचे ॲप आहे, दिसू शकते तुम्हाला. आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं 100,000 लोकांनी डाउनलोड केलेले आहे. 3.8ची रेटिंग आहे आणि 4.68 MBचे ॲप आहे. बघू शकता तुम्ही. हे स्क्रीनशॉट अशा प्रकारचे एक स्क्रीनशॉट आहे. खाली रिव्ह्यू वाचू शकता. तुम्ही हे इन्स्टॉल करून घ्या. मी इन्स्टॉल केलेले आहे. मी आता तुम्हाला हे ओपन करून दाखवतो. ओपनवर क्लिक केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, सर्वप्रथम आपले सरकार म्हणून लिहून आलं आहे. ॲप्लिकेशन भाषा निवडा म्हणून म्हणते. इथं ऑप्शन आहे मराठी आणि इंग्लिश. मराठीच ठेवतो आणि सुरू ठेवावर क्लिक करतो. त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो. इथे येते माझी तक्रार. त्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर वेबसाईटवर नेते. माहितीच्या अधिकारावर क्लिक केल्यावर वेबसाईटवर नेते. आणि हे तक्रार निवारण हे आहे या ॲपची खासियत. तर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांकाची आणि ईमेल IDची नोंद करा म्हणते. तर इथं मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID टाकून पडताळणीवर क्लिक करायचे आहे. पडताळणीवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची लोडिंग होते. तुम्ही बघू शकता, सत्यापन कोड आपल्या मोबाईल नंबर आणि ईमेलवर पाठवण्यात आला आहे. तर हा सत्यापन कोड इथे टाकायचा आहे. तुम्ही बघू शकता. आणि रद्द करा किंवा OTP पुन्हा पाठवा करू शकता तुम्ही, तुम्हाला जर आला नसेल तर. त्यानंतर ठीक आहे वर क्लिक करा. इथे तुम्ही बघू शकता प्रोफाईल आहे. तुमचं इथे नाव, मोबाईल नंबर, ईमेल सर्व आहे. टोकन ID इथं तुम्ही जे तक्रार केली आहे त्याचा टोकन ID टाकून तुम्ही तक्रार बघू शकता. तुमच्या तक्रारीची स्टेटस काय आहे. तर इथे तक्रार दाखल करा म्हणून आहे, यावर तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर जिल्हा, तुम्हाला जिल्ह्यानुसार किंवा मंत्रालयानुसार तुम्ही ती तक्रार करू शकता. जिल्ह्यानुसार तुम्हाला जिल्हा निवडायचा असतो. त्यानंतर तालुका निवडायचा असतो. त्यानंतर प्रशासनाचा प्रकार तुम्हाला निवडायचा असतो मित्रांनो. कोणतं डिपार्टमेंट आहे, जिल्हाधिकारी, पोलीस, जिल्हा परिषद, असं तुम्ही करू शकता. आणि आवश्यक जे क्षेत्र आहे त्याचे जे फोटो आहे ते पण तुम्ही सादर करू शकता. मंत्रालयानुसार जर करायचं झालं तर त्यासाठी तुम्हाला मग जिल्हा निवडावा लागतो. त्यानंतर तालुका निवडायचा असतो. त्यानंतर विभागाची निवड असते. तर इथे बघू शकता खूप सारे विभाग आहे. कृषी, पशुसंवर्धन, असे सर्व काही विभाग इथे दिलेले आहे. यांची तुम्ही महाराष्ट्र शासनाची इथं फोटो अपलोड करून तक्रार करू शकता. त्यानंतर तक्रारीचा पाठपुरावा करा. यासाठी इथे दिलेले आहे. तुमची तक्रार इथे केलेली असेल तर तुम्ही त्याचा पाठपुरावा करू शकता. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तक्रारी दाखल करणे आणि त्यांची स्थिती मागोवा घेण्यासाठी इथं क्लिक करू शकता. इथं क्लिक करून मुंबई महानगरपालिका, जी बृहन्मुंबई महानगरपालिका आहे, त्यांच्या वेबसाईटवर जाते आणि तिथे तुम्ही हे सर्व काही कामं करू शकता. त्यानंतर सेटिंग म्हणून दिलेली आहे. प्रोफाईलची सेटिंग, ॲप्लिकेशनची भाषा,
नोटिफिकेशन, ॲपविषयी माहिती, असं सर्व काही इथं दिलेले आहे. ॲपविषयी माहिती तुम्ही बघू शकता. आपल्या तक्रार योग्य वर्गवारी दाखल करायची आहे, सर्व इथं माहिती दिलेली आहे. कशा प्रकारे तुम्ही करू शकता. 21 दिवसात निवारण करण्यात येईल असं दिलेले आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो हे आपले सरकार ॲप आहे. हे तुम्हाला कसे वाटले आणि तुम्हाला काही तक्रार करायची असेल तर तुम्ही हे ॲप वापरू शकता. तर अशा प्रकारचे हे आपले सरकार नावाचे ॲप आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे ॲप आहे. तुम्हाला कसे वाटले आम्हाला कळवायला विसरू नका. आवडले असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर बघत राहा मराठी मित्र चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.